10 वर्षाच्या वयापासूनच आपल्याला ह्या बैलांचा छंद, ह्या बैलांची आवड, बैलांच्यावर प्रेम लहान वयापासून तर आतापर्यंत आपला प्रेम एक नंबरचा आहे. घरच्या गायचं गोरं होतं, घरच्या गायांची वासरं असल्यामुळे ती जास्त पळत होती. मला बी त्याची लय आवड लागली. एक 300 रुपयाचं वासरू घेतलं होतं, एक 500 रुपयाचं घेतलं होतं. बैल झोपला असा एक नंबरने आवताला सुद्धा हाकला. गाठात जरी गेलं तरी आपण एक नंबरने वासरू दामट. हा बिरजा आपण लय लहान वयात पाहिला आणि लहान वयात त्याच्या आई मागं तो पळत होता. पळाल्यानंतर त्याची पावर जी होती तो किती पळतोय त्याच्या पायाचं गणितच नव्हतं असं आपण त्याला डोळ्याने लहान वयात पाहिलं. 2 महिन्याच्या वयात पाहिलं. त्याला आम्ही एकच रेशेल दिली, आमच्या घाटात 20 फुटावून दिली. 2.5 महिन्यात झाल्यानंतर दामारीमध्ये त्यांनी घड्याळ 1 नंबरला धरलं. वासरू जसं आपल्या धावणीला आले कमी झाला नाही असा आमचा हा छोटा बिरजा आहे. शनी आहे ना, तो बकरातून आणला, 20,000 रुपयाला आणला. तो लहान होता, दुबळा होता आणि बैलाला आपण प्रेम, आपल्याला बैलाची आवड किंवा बैल हा एक नंबरने पळावा ही आपली आवडीची भूमिका त्याच्यापर्यंत होती. आणि लहान बैल आपण दुबळा असताना त्याला प्रेम केला, त्याचा आवड आपल्याला बुवा हा पळणच त्याच्या घरी शिकवताना त्याची आपल्याला खात्री आली आणि आपण दावडीच्या घाटामध्ये नेऊन तो 1 नंबरला 100 बरं झोपल्या आपल्या हौसनी ह्या बैलांनी आपलं नाव केलं. झोपतानी वारी व्हावा ह्या जातीने आपण बैल झोपीत असतो, त्यांचं नियोजन चांगलं करीत असतो. बैलाची सूट माग मोर होऊ नये, बैलाची झोपणीची गलत कधी होऊ नये हे नेतृत्व करून बैल पळत असताना आपली बैल किती ताट पळात्यात व किती यागात पळात्यात याचं कौतुक सुद्धा आपण पाहत असतो. मिली जर आतून बैलांनी धावलं तर मग अजून आनंद होतो आपल्या स्वतःला. नवीन गाड्या मालकांनी काय केलं पाहिजे, बैल आपल्याकडे 2 1 नंबरची पाहिजे आणि त्याच्या पाठीमाग 2 वासरं म्हणा, 4 वासरं म्हणा. ती वासरं शिकावता त्यांना 20 फुटावून कांड लावून शिकवलं पाहिजे. आणि नंतर घाटात जाऊन जर आपल्याला बारी 1 नंबरची करायची असली त्या टायमाला मागली बैल घाटात सुद्धा कव्हा कांड धरीन आणि कांड्याला शिवण ह्या पद्धतीचं शिक्षण मग गाड्यावाल्याने आता केलं पाहिजे, तर तो गाड्यावाला तिथं सक्षम होतो. 1 नंबरची वासरं जर आपण लहानाची मोठी पैलवान करून त्यांना आपण लेकरा इतका जीव लावला त्या नंदीवर, तर त्या नंदीने जर आपलं घाटात नाव कमावलं व दुर्योधन दगडू शिंगाडे यांची बारी 11 सेकंद 35 मिली झाली, 11 सेकंद 60 मिली झाली, तिथं आपल्याला आनंदच आहे ना. पूर्वीला कांड्याच्या बैलावर बैल पळत होती. दुरकरी जरी येडता असलं येडं असलं तरी दुरकरी मागून कांड्याच्या बैलावर पळत होतं. आत्ताच्या काळामध्ये बैल कशी झाली की बुवा आता कांड्याच्या बैलापेक्षा दुरकरी यांना जास्त पर्धन्य आलं. दुरच्या बैलांना पर्धन्य आलं, पण ते सुद्धा पैलवान आणि नेमकंच असलं पाहिजे तेव्हा त्यांना ते घड्याळ गावतं. पहिलं कसं होतं 12 12:30 जरी झालं तर ती 12 सेकंद मध्ये धरीत होती. आणि आता कसं झालं की बुवा मिलीवर आलं. 1 मिली गेलं तरी बारी पडली, 1 मिली आतून आली तरी बारी झाली. की आपण पहिलं गरीब गाड्यावाला होतो, जरी आपल्याला 2 नंबरला बारी झाली तरी आनंद वाटत होता, 1 नंबरला झाली तरी आपण आनंद घेत होतो. आणि आता कसं आहे की बुवा आता बारी पडल्यानंतर थोडस मनाला वाटतं घ्यायला आपण अजून बैलांची तयारी, बैलांची जोपणं चांगली केली पाहिजे व बैलांचा खुराक सुद्धा चांगला केला पाहिजे. बैलांनी बुवा आपल्याला मिली आतून बैल गाड्यात आलीच पाहिजे. गावच्या यात्रा भरायच्या, यात्रेमध्ये जरी काय झालं तरी बुवा काय वाटत नव्हतं, पण आता असं आहे 12:30 जी गाडी आता आलंय बैल आतून येते तीच तिचा आनंद घेता येतो किंवा जी बाहेर जाते तिचा आनंद माणसाचं मन म्हणजे बुवा नारंद होतो. एवढं आपण बैलांना जीव लावून एवढं बैलांच्या आपण हे करून जर आपली बैल बाहेर सुटत असली तर मग आपण त्यांना काहीतरी बदल खाना, बदल रती. आता सामान्य गाड्या मालकांनी काय केलं पाहिजे ना, आपल्या बैलांची जुगल, आपल्या बैल एका मेरीला ढकली त्यात का, एका मेरीला बैल सरळ कशी जात्यात आणि सरळ पळून बैलांक गती किती हे सामान्य गाड्यावाल्यांनी अगदी नक्की ओळखलं पाहिजे. आता मोठ्या गाड्यावाल्यांचं गणित कसं असतंय की ती केवढ्याचाही बैल खरेदी करू शकत आहेत, तसं आपल्यासारख्या गरीबाच्या गाड्याला मोठा बैल 10 लाखाचा, 5 लाखाचा, 15 लाखाचा, 20 लाखाचा सामान्य गाड्यावाला करू शकत नाही. त्याला कुठंतरी जुगलबंदी केली पाहिजे, बैलांची साथ झाली पाहिजे. बैल एक जुगलीत पळून त्यांनी मिली आवारलंच पाहिजे, सुटली नाही पाहिजे गाड्यातून बैल. हे आपलं गरीबाचं गाड्यावाल्याचं काम. बैलाला करंट देणं, बैलाला इंजेक्शन मारून पॉवर देणं हे चुकीचे मार्ग आहे. आणि ह्या चुकीच्या मार्गामुळं गाड्यावाला हा थोड्या दिवस त्याचं नाव निघणार, पण जास्त दिवस त्याचं नाव निघू शकत नाही. हे आपल्या बुद्धीतून 100%. आता हा क्षेत्र म्हणजे कसं आहे की बुवा ज्याच्या दावणीला बैल आहेत, जो घाटात गेला बुवा, कोणत्या गावाला गेला बुवा, आज शिरूर तालुक्यातून आपण आंबेगाव तालुक्यात गेलो, हवेली तालुक्यात गेलो, खेड तालुक्यात गेलो, मावळ तालुक्यात गेलं तर बुवा आपलं नाव सुजलम सुपलम आपल्या बैलांनी नाव कमावलंच पाहिजे आणि आपणही बैलांना त्याच्या पद्धतीचा जीव लावलाच पाहिजे.
ह्या नेतृत्वाने आपण हा गाडा क्षेत्र आज करतो. एखाद्याच्या गाड्या मागे जाऊन बुवा नुसतं खाया पिया करता की बुवा मजा कराया करता जायचं, ते टुकार बनल्या जातं. त्याला आपण सांगितलं ना की बाबा हे इतकं काही तू या गाड्याच्या आहारी जाऊ नको, की बुवा याच्यात इतकं काही तुला याच्यात मोठेपणा नाहीये. ज्या माणसाला मोठेपणा कमवायचा, नाव कमवायचे, त्याच्याकडे सगळ्या बाजू भरपूर आहे, त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे बुवा माणसांचा जोर आहे. त्या माणसाने त्याच्याबरोबर 4 माणसं आपल्या संगतीने व प्रेमाने आवडीने जी येतात ते खरं महत्वाचं आहे. पण बळ कोणाला नेऊन दारू पाजणं त्याच्या संग बुवा काय त्याला मग आता जी का बुवा माणूस म्हणतो बुवा गाडा क्षेत्रामध्ये माणूस गरीब होतो किंवा माणूस वायाला जातो. बुवा आता आपली बारी नाही झाली तर आपण लोकांचा बैल 5 लाखाचा 10 लाखाला घेतो, तिथं आपलं घर बसतं. मग ते उजरून येत नाही. मग आपण जर बुवा 1 लाख रुपयाचा बैल जर 10 लाखाला कशी त्याची किंमत होईल, त्याचं कसं बैलाचे क्रेडिट होईल, ह्या पद्धतीचा माणूस कधीही गाळात जाऊ शकत नाही. त्याला कधीही वाईट होऊ शकत नाही. पण बुवा आपण 20 लाख रुपयाचा बैल जर खरेदी केला आणि तो जर बैल आपल्याकडून जर बुवा बारीतून पडला किंवा कमी झाला, तर त्या माणसाला तिथं भरून निघत नाही. त्याला गरीब व्हावाच लागतं आणि वायाला जावं लागतं. आम्ही आतापर्यंत बैल घेतला, लहान वयापून घेतला. लहानाचा मोठा करून त्याला 1 नंबरला आणला. गरीब माणसाच्या ह्या नेतृत्वाने गाडा दामाटला, तर ह्या गाड्यावाल्याला कधीही आनंदच असणार. का? तर तो लहानाचा मोठा करतो आणि त्याला जीव लावून त्याला 1 नंबरला बनवित असतो. गाडा कसा झाला पाहिजे ना आपला परपंच सगळा संसार सुखी असला पाहिजे. आपण कुठे गेलं तरी बुवा आनंदी आनंदात असलं पाहिजे, दुःखी नसलं पाहिजे. ह्या पद्धतीने गाडा आपला दामाटला पाहिजे. आणि आमच्या कुटुंबामध्ये मी आहे तोपर्यंत सुद्धा माझ्या बुद्धीतून की बुवा आपल्या दावणीला महादेवाचा नंदी असावा आणि आपल्या दारात सुद्धा बैल छानवानी दिसावा.